कृत्य काय करताय? ऐका ना, कृत्य काय करता? काय गुन्हेगार आहे का मी? कृत्य काय करता? गुन्हेगार आहे का मी? काय करता? गुन्हेगार आहे का? आपण कृत्य काय करतोय? ऐका ना, आपण शांततेच्या मार्गाने शांततेच्या मार्गाने उपोषण केलं इथं मी सांगतो ना. शांततेच्या मार्गाने उपोषण केलं, इथं उपोषणाला बसतोय. 15 दिवसाचं चौकशी करतो म्हणजे 3 महिने झाले. ठीक आहे. कुठले मार्ग अवलंबायचा? हो, पुढे तुमची शिंदे कुठे हे 3 महिने झाले ना. किती दिवस थांबणार आहे? बरोबर ना. साहेब होते ना, 2 दिवस उपोषण केले ना. नमस्कार, मी गणेश भानवशे. सोलापूर जिल्ह्यामध्ये वन विभागामध्ये झालेल्या भ्रष्टाचारासंदर्भात मी 26 जानेवारी आणि 27 जानेवारी 2 दिवस या ठिकाणी वन भांबुर्डा येथे उपोषण केलं होतं. त्यानंतर 27 जानेवारी 2026 रोजी वनसंरक्षक पुणे श्री ठाकरे साहेब यांनी चौकशी समिती गठीत केली आणि 15 दिवसामध्ये चौकशी समितीने अहवाल द्यायचा असं त्यामध्ये उल्लेख केला. परंतु 27 जानेवारीपासून आज कमीत कमी 3 महिने उलटून गेले, कसल्याही प्रकारचा अहवाल आला नव्हता. त्यामुळे मी नाईलाजाने 8 दिवसापूर्वी निवेदन दिलं की बाबा या ठिकाणी मी आत्मदहन करणार आहे. त्याप्रमाणे मी सकाळी आलो, आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, परंतु चतुर्सुंगी पोलीस ठाण्याचे कर्मचारी असतील यांनी मला अडवलं आणि त्या आत्मदहनापासून वंचित केलं. आता मला ठाकरे साहेब यांनी अहवाल दिलेला आहे, परंतु मी अहवाल आणखीन वाचलेला नाही. अहवाल वाचल्यानंतर पुढील दिशा काय आहे हे यानंतर मी ठरवणार आहे. या चौकशी समितीमधून जर कारवाई नाही झाली तर यानंतर थेट मी डायरेक्ट मंत्रालयावरती जाऊन आत्मदहन करणार आहे. वनमंत्री यांना भेटणार आहे. त्यातून बी जर वनमंत्री यांना भेटून पण माझं समाधान नाही झालं किंवा त्यांनी कारवाई नाही झाली तर डायरेक्ट मंत्रालयावरती जाऊन आत्मदहन करणार आहे.